वसमतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा नारी शक्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न. विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहाचे औचित्य. प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन महिलांचा सन्मान. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वसमत यांच्या वतीने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जनसेवा सप्ताहाअंतर्गत नारी शक्ती सन्मान सोहळा सुरमणी दत्ता चौगले सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा यावेळी प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून स्वाती संतोष कोल्हे उपस्थित होत्या. तसेच वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी विशेष उपस्थिती लावून महिलांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून महिलांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रातील योगदान अधोरेखित करत त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला भगिनींना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात सन्मानित महिलांचे अभिनंदन केले. हा सन्मान सोहळा महिलांच्या कार्याचा गौरव करणारा आणि समाजात सकारात्मक प्रेरणा निर्माण करणारा ठरला. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळा उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्क चॅनलसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे, ब्युरो रिपोर्ट, वसमत नगर, हिंगोली. अजितदादांची जयंती जी आहे त्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह साजरा केला जात आहे. या जनसेवा सप्ताहात नारी शक्तीचा सन्मान हा कार्यक्रम आज या ठिकाणी घेण्यात आला. जी नारी फक्त 8 मार्चलाच सगळ्यांना कळते की जागतिक महिला दिनानिमित्त तिचा सत्कार होतो, परंतु आज या सप्ताह जो आहे, जनसेवा सप्ताह आहे, याच्यामध्ये या नारी शक्तीचा सन्मान केला. आणि विशेष म्हणजे अशा नारी शक्ती की प्रत्येक जण राजकारणात नाहीये, ती घरगुती आहे, पण ती ज्या वातावरणात राहते त्या वातावरणात तिने नक्कीच आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. त्यामुळे महिलांची निवड अतिशय योग्य प्रकारे करण्यात आली. आणि ज्या महिला, काही महिला म्हणल्या की आम्ही चूलमूल च्या याच्यातून आम्ही बाहेर पडलो, म्हणजे ती संसार जरी करत असेल पण नीटनेटका करत असेल, स्वतःचं पूर्ण जीवन त्या संसारासाठी खर्ची घालत असेल, तर अशा महिलांचा देखील सन्मान या ठिकाणी केला गेला. आणि याचं सर्व श्रेय आमचे आमदार जे आहे, वसमतचे लाडके आमदार राजूभैया नवघरे यांनी नारी शक्तीचा सन्मान केला. आणि हा नारी शक्तीचा सन्मान करण्याची जी काही संकल्पना आहे, त्यांच्या विचारात नक्कीच अजितदादा जे आहे, या अजितदादाच्या विचारात हे वाढलं जाणारं राजकारणाचं एक प्रचंड वृक्ष आणि वादळ म्हणजे आमचे राजूभैया नवघरे. आणि म्हणून आम्ही सर्व महिला या ठिकाणी राजूभैयाचे ऋण व्यक्त करतो. असेच नारीसाठी त्यांनी भव्य दिव्य उपक्रम, तसेच नारीसाठी जेवढे काही योजना या वसमत शहरामध्ये आणता येईल तेवढे आणावे, या निमित्तानं आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. जय हिंद.